इचलकरंजी राधाकृष्ण पाणी योजनेला टाकळीत कडाडून विरोध. विशेष ग्रामसभेत विरोधाचा ठराव एकमताने मंजूर. शिरोळ तालुक्यातील टाकळी गावातून इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित असलेल्या राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. दानवाड येथील कृष्णा दूधगंगा नद्यांच्या संगमावरून इचलकरंजीसाठी ही योजना करण्याचे नियोजन शासकीय स्तरावरून सुरू आहे. मात्र यामुळे स्थानिक परिसराचा पार सत्यानाश होईल अशी भीती व्यक्त करत ग्रामस्थांच्या मागणीवरून प्रशासक रवी कांबळे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेचे स्वागत ग्रामसेवक श्री मुल्ला यांनी केलं आहे. तर आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, विनोद पाटील, रणजित पाटील, BS पाटील, अमर पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केलं आहे. काळंबवाडी धरणासाठी जमिनी देऊनही टाकळी गावाला उन्हाळ्यात पाणी मिळत नाही आणि नद्या कोरड्या पडल्याने पिके वाळतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच इचलकरंजीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीचे प्रदूषण वाढलेले असून त्याचा त्रास सहन करणाऱ्या टाकळी गावाने स्वतःसाठी केलेल्या नवीन पेयजल योजनेला या नवीन प्रकल्पामुळे पाणी मिळणार नाही अशी चिंता यावेळेस व्यक्त करण्यात आली. इचलकरंजीला यापूर्वी कुरुंदवाड येथून पाणी दिलेलं असताना पुन्हा शिरोळ तालुक्यातूनच पाणी मागणे अन्यायकारक असल्याचं सांगत त्यांनी आधी आपली पंचगंगा प्रदूषणमुक्त करावी आणि आमच्या हक्काचे पाणी आम्ही अजिबात देणार नाही अशा घोषणा देत ग्रामस्थांनी योजनेविरोधातील ठराव एकमताने मंजूर केला. या मंजूर ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या विशेष सभेला टाकळी गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.